काही विद्यार्थी असे पण आहेत की ज्यांना 97-98 मार्क्स मिळाले, पण तरी सुद्धा ते एका वेगळ्या दडपणाखाली जातात. त्यांना एक वेगळी भीती असते, वेगळं टेन्शन असतं. सो याचं नेमकं काय कारण असू शकतं आणि यावर होमिओपॅथी कशा प्रकारे काम करते? 97-98 म्हणूच नका, आता 99.14, 99.70, 99.99 पडणारी लोक आहेत. हे जेव्हा आपण ऐकतो ना, त्यावेळेला प्रत्येक पालकाला असं वाटायला लागतं की माझ्या पण मुलाला एवढेच मार्क पडले पाहिजे. मग तुम्हाला जरी नाही वाटलं तर आपण मुलांसमोर प्रेझेंट असं होतो की मुलांना असं वाटायला पाहिजे की 95 मार्क पडतायत म्हणजे काहीच नाही आहे, मला 99च पडायला पाहिजेत. मानसशास्त्रानुसार एखाद्या माणसाची, तुम्ही कधी स्वतःला प्रश्न विचारून बघा, मी आज जसं माझ्या ऑफिसमध्ये माझ्या ठिकाणी परफॉर्म केलंय तसंच मी 1 वर्षापूर्वी केलं होतं का? जर रोजचा परफॉर्मन्स तसाच असतो का? मग हा मुलगा का नाही चुकू शकत? त्या 1% सगळं अवलंबून आहे, बरोबर आहे. पण पहिल्यांदा तुमचा मुलगा मुलगी महत्वाचा आहे, त्याची मानसिकता महत्वाची आहे. आता ह्या मुलांनाच सगळ्यात जास्त क्वांटम हा ह्या मुलांचाच आहे. 98, 99, 99.70, 99.99 ह्या मुलांचा जास्त क्वांटम आहे औषधाला यायचा. कारण ह्यांच्यातच आपण फिअर ऑफ फेल्युअर बघतो. 45%, 50% मार्क पडणाऱ्या मुलांच्याकडनं कोण अपेक्षा पण करत नाही आणि त्याला भीती पण वाटत नाही. ती मुलं फार चांगल्या पद्धतीने आयुष्यात जगतात आणि डिसिजन्स घ्यायला फार चांगल्या पद्धतीने शिकतात. आणि आपण कुठेतरी कमी पडतोय आणि रोज शिकलं पाहिजे हे त्यांच्या जागृत अवस्थेत असतं. पण जसं 99% मार्क पडतायत, तो मुलगा पहिली ते म्हणजे आपण म्हणू 5वी ते 10वी यानं फक्त अभ्यासच बघितलाय. त्यानं कधी खेळ खेळला नाहीये, गल्लीतल्या मुलांकडे गेलेला नाहीये, कधी तो मुलांशी इंटरॅक्ट झालेला नाहीये. त्याला अपयश काय आहे माहितच नाहीये. 10वीला पण त्याला चांगले मार्क पडतील, 12वीला पण चांगले मार्क पडतील, पण तो जेव्हा आई वडिलांपासून लांब जाईल कुठेतरी जॉबला शिकायला, त्यावेळी त्याला सेन्स ऑफ इन्सिक्युरिटी वाटायला लागते. समाजामध्ये कसं वावरायचं हे त्याला माहित नसतं, क्रिटिसिझमला कसं हँडल करायचं माहित नसतं, आर्ग्युमेंट्सना कसं फेस करायचं माहित नसतं. त्यावेळी ही मुलं डिप्रेशनमध्ये जातात. हे कोणाला सांगू शकत नाही. डिप्रेशनमध्ये, सिझोफ्रेनियामध्ये गेल्यानंतर तोंड दाबून बुक्क्यांचा मार होतो आणि बऱ्याच महिन्यांनी, बऱ्याच वर्षांनी जेव्हा काही अनैसर्गिक गोष्टी या मुलांकडून दिसायला लागतात, तेव्हा त्यांचे पालक घेऊन येतात, तेव्हा सगळं संपलेलं असतं. सिझोफ्रेनिया, डिप्रेशन, OCD अशा आजारांनी ही मुलं ग्रस्त होतात आणि कंटिन्यू टॉपर राहिलेली मुलं अशा पद्धतीने त्यांचं लाईफ स्पॉइल होताना त्या आई वडिलांना पाहावं लागतं आणि शेवटी पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. आणि अशा केसेस बरा व्हायला खूप दीर्घ काळ लागतो, खूप वेळ लागतो आणि साधारण 2-3 वर्षांनी सुद्धा ही व्यवस्थित होतात. पण त्यांना त्याप्रमाणे समुपदेशन आणि घरच्यांचा पाठिंबा हा फार महत्वाचा राहतो. त्यामध्ये आई वडिलांची उद्ध्वस्त झालेली मानसिकता पण सांभाळावी लागते आणि मुलांनाही आपल्याला सांभाळावं लागतं. आणि अशा पद्धतीने आम्ही होमिओपॅथीने ही मुलं पण ट्रीट केलेली आहेत आणि त्यातून त्यांना बाहेरही काढलेलं आहे.